नमस्कार, तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे सुगरणीन अनिताज किचनमध्ये. आज मी जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलेली आहे, व्हेज अंडा करी. चला तर मग बघूया आपण ह्याची कृती. अंडे बनवण्यासाठी मी 125 ग्रॅम पनीर आणि एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे. आता आपण पनीर आणि उकडलेला बटाटा दोन्ही किसून घेऊया. ह्या बाउलमध्ये मी किसलेला पनीर घालणार आहे. त्यानंतर किसलेला बटाटा घालणार आहे. हा मी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे, आपण यामध्ये घालूया. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया. आपलं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. आता ह्यामधला मी 1/4 भाग काढून घेणार आहे. अंड्यामध्ये जो पिवळा बलक असतो आपल्याला तो बनवायचा आहे. यापासून ह्यामध्ये मी चिमूटभर हळद घातलेली आहे. छान मिक्स करून घेऊया याला. जर तुम्हाला कलर थोडासा फेंट वाटत असेल तर अजून तुम्ही यामध्ये हळद घालू शकता. आता आपल्याला या दोन्ही पिठाचे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. येलो कलरचे छोटे आणि व्हाईट कलरचे थोडे मोठ्या साईजचे बॉल्स बनवायचे आहेत. आपले बॉल्स बनवून झालेले आहेत. आता आपण अंडी बनवायला घेऊया. या बॉल्सची मी पारी करून घेत आहे आणि यामध्ये येलो कलरचा बॉल मी स्टफ करणार आहे. आपण मोदक ज्या पद्धतीने बनवतो त्याच पद्धतीने बनवायचं आहे. आपण याची वरची बाजू व्यवस्थित बंद करून घेऊया आणि हलक्या हाताने फिरवून घेऊया. अंड्याचा जसा शेप असतो त्याप्रमाणे आपल्याला याचा शेप बनवायचा आहे. मस्त अंड्याचा शेप बनलेला आहे आपला. आता ह्या बॉलला आपण मैद्यामध्ये घोळून घेऊया, जेणेकरून तळताना हा बॉल कुठेही फुटला नाही पाहिजे. आपले सर्व बॉल्स बनवून तयार झालेले आहेत. हे बॉल्स आता आपण तळायला घेऊयात. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये आपण जे अंड्याच्या शेपचे बॉल्स बनवलेले आहेत ते घालूयात. गॅस आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. हे बॉल्स सर्व बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आपले बॉल्स तळून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात. व्हेज अंडा करीसाठी लागणारी अंडी तयार आहेत. आता आपण याची ग्रेव्ही बनवूया. खडा मसाला बनवण्यासाठी मी ह्या 2 वेलच्या घेतलेल्या आहे, खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे, एक लवंग घेतलेली आहे आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. हा खडा मसाला आपल्याला पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. ह्या पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन मी एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये मी खोबऱ्याचे तुकडे घालणार आहे. त्यानंतर 2 वेलच्या व एक लवंग घालणार आहे. या खड्या मसाल्याला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. आपला खडा मसाला छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया. हा मसाला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. अंड्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी कांद्याची पेस्ट, 2 मध्यम आकाराच्या टोमॅटोची प्युरी, कसुरी मेथी, 1 चम्मच लसण अद्रक कोथिंबीर याची पेस्ट, खडा मसाला पावडर, 1 चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच लाल तिखट लागणार आहे. पॅनमध्ये मी 2 मोठे चम्मच तेल घेतलेले आहे. यामध्ये आपण जिरं घालूया. जिरं छान तडतडलेलं आहे. ह्यामध्ये आता आपण कांद्याची पेस्ट घालूया. कांद्याची पेस्ट टाकल्यानंतर ह्यामधलं तेल उडायला लागतं, त्यामुळे मी याच्या बाजूने झाकण पकडलेलं आहे. हा कांदा कच्चा असल्यामुळे याला शिजायला थोडासा वेळ लागतो. हा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आपला कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. ह्यामध्ये आता आपण लसण अद्रक कोथिंबीर याची पेस्ट घालूया. हे आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. 1 मिनिट झालेला आहे. लसण अद्रक कोथिंबीरची पेस्ट छान शिजलेली आहे.
आता ह्यामध्ये मी लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि खडा मसाला पावडर घालणार आहे. हा मसाला आपण यामध्ये छान मिक्स करून